छानिले भीमाने सत्य काय आहे ते जाणिले भीमाने कसोटीवरी घासले विचाराला मनोजी राजा तेव्हाच कबीर ज्योतिबाला गुरु मानिले भीमाने देणारे देवाने मानवाचे मार्गदाता शाकेमुळे शाके सिंह महाकारणे तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। तदनंतर बाबासाहेबांचे दुसरे गुरु ज्यांनी दोह्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं असे ते संत कबीर महाराज यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। तदनंतर बाबासाहेबांचे तिसरे गुरु या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। कुडवाडी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय। कर्मयोगी संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यांना सुद्धा त्रिवर पंचांग प्रणाम करतोय।
लोकशाहीत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा त्रिवर्मांचा प्रणाम करतोय। आणि या महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता जिजाऊ साहेब यांना सुद्धा त्रिवर्मांचा प्रणाम करतोय। माता भीमाई, माता यशोधरा, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा शेख यांना सुद्धा त्रिवर्मांचा करतोय। 9 कोटी लेकरांची माऊली तुमची माझी माय रमा माऊली, या माऊलीला सुद्धा त्रिवर्मांचा प्रणाम करतोय। आणि आज ज्या ज्ञानज्योतीची आपण जयंती साजरी करतो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेला सुद्धा त्रिवर्मांचा प्रणाम करतोय। आणि जातीच्या रोगांना जर्जर झालेल्या भारताला लागलेला शेवटचा प्राणवायू ते त्यांच्यामुळे आज आपण सन्मानाने स्वाभिमानाने जगत आहोत, असे ते विश्वरत्न विश्वभूषण धम्ममेघ परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवर्मांचा प्रणाम करतोय। आणि सर्वाला एकदा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो। जय भीम, जेवल्यासारखा आला पाहिजे जय भीम, परत एकदा जय भीम। आणि आयोजन समितीचे शब्द सुमनाने आमच्या पार्टीतर्फे तुम्हाला सुद्धा सन्मानाचा जय भीम। आणि अधिक वेळ न घेता मी माझ्या गाण्याला सुरुवात करतो। आणि महाराष्ट्राची आमच्या पार्टीला सुद्धा जय भीम, जय भीम। काना कोपऱ्यात ते लपलेले आहेत तिकडे उभे आहेत, त्यांना विनंती करतोय आपल्या गावच्या नात्याने की येऊन बसा। माझे वडील मनोहरराजे गोसावीजी लिहितात, तू बांधलेल्या फुलांची, माझ्या बाबा भीमा, तू बांधले तू बांधलेल्या फुलांची वंदना तुला, ह्या उमलत्या फुलांची वंदना तुला, हे तू बांधिलेल्या फुलाची वंदना तुला, ह्या उमलत्या फुलाची वंदना तुला। मनोज राजा क्षितिजांचे दरवाजे उघडणाऱ्या ह्या कोटी कोटी लेकरांची वंदना तुला, ह्या कोटी कोटी लेकरांची वंदना तुला। एक एक शब्द एका वंदन केलं गाण्याचा, कारण 1 जानेवारी झाली शौर्य दिवस आणि 3 तारीख आली ज्ञानज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिवस आणि शौर्य दिन। 1 जानेवारी 1848 ला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पहिली शाळा काढली आणि 3 तारखेला माऊलीचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। वंदन गीत सादर करतोय का? शिवाला फिवाला कोटी प्रणाम माझा, very good. क्या बात आहे, असंच करून तबला बरोबर चांगला होतो।
प्रणाम माझा एक ज्ञानाचा राजा चालू गाण्यावर आमचे मित्र फार सुंदर गातात एक ज्ञानाचा राजा शिवरायांनी क्रांतीची सुरुवात रायगडावरनं केली आणि त्याच रायगडाच्या पायथ्याशी आहे महार तलाव. त्याच तलावाचा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी सुद्धा क्रांती केली. जे शिवाजी महाराजांना केलं या युगात ते कोणी करू शकणार नाही आणि करणारही नाही. आणि जे बाबा पैदा झाले एकानं तलवारीच्या भरशावर तलवारीच्या जोरावर संपूर्ण काका 500 राहू दे ना राहू दे मग देतो आमचे वेळ काका त्यांच्याकडे 200 काका हे 300 परत 3 आणि तुला आवडच गाणं तर त्याच्यातून काढून घे जोरदार टाळ्या वगैरे त्यांच्याकडे. आणि कसं आहे शिवाला कोटी प्रणाम माझा एक ज्ञानाचा राजा माझी माय करुणा गोसावी माझ्या ऐकून 200 रुपये धमदान मिळालं. धन्यवाद. 100 नमनला मिळालं. तेरा भाऊ हे जरा हिरीत पडल्यासारखं वाटू राहिलं क्वालिटी नाही. आणि जळणाऱ्या दिव्यापरी वातीची पाहिजे मनोज राजा परिवर्तन घडवाया येथे अबे हिजडे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे.
एक ज्ञानाचा राजा चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही चंदनाची सर इतर लाकडं करू शकत नाही आणि वाघाची बरोबरी माकडं करू शकत नाही मनोज राजा आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे ते माझ्या बाबासाहेबांचं कोणी वाकडं करू शकत नाही शॉर्टकट मध्ये घे कारण की आपल्याला धम्मदीक्षाला सुद्धा ऐकायचं आहे मुस्लिम भाई एक ज्ञानाचा सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला ते युद्ध त्यांनी लढाई जिंकली आणि त्या सुनेला महाराजासमोर हजर केलं शिवाजी महाराजांसमोर सुभेदाराच्या सुनेला कल्याणच्या तर ते दरबारात आल्यानंतर शिवाजी महाराजांसमोर त्या माऊलीला हजर करण्यात आलं शिवाजी महाराजांनी पायाच्या नखापासून तर तिला डोक्याच्या केसापर्यंत बघितलं आणि आपल्या सैनिकाला आदेश दिला ते आणण्यामागचा उद्दिष्ट हा होता की महाराज खुश होऊन आम्हाला जहागिरी वतनदारी नजराना सोनं नाणं काही देतील म्हणून ते आणलं महाराजांसमोर त्या माऊलीला हजर करण्यात आलं पायाच्या नखापासून तर डोकाच्या केसापर्यंत शिवाजी महाराजांनी त्या माऊलीला बघितलं आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द निघाले अशीच आमची आई होती सुंदर रूप होती अशीच आमची आई होती सुंदर रूप होती आम्हीही सुंदर झालो होते छत्रपती
सैनिकाला आदेश दिला, हे माझ्या सैनिकांनो, माझ्या शिलेदारांनो, या माऊलीला, या माझ्या मायाला, या माझ्या भगिनीला जिथून तुम्ही आणलंय सुखरूपपणे तिला तिथं पोहोचवण्यात यावं आणि जाताना जर तिच्या केसालाही धक्का लागला तर सिर कलम करण्यात येईल. जिथून तुम्ही या माझ्या मायला, माझ्या भगिनीला तुम्ही आणले, तिला सुखरूपपणे त्या ठिकाणी पोहोचवण्यात यावं. राजाने आदेश दिल्यानंतर सैनिकांनी लगेच तयारी केली आणि त्या माऊलीला पोहोचवलं. दुसरे राजे बाबासाहेब विदेशात आणि सर्वात प्रथम लायब्ररीत जाणारा व्यक्ती म्हणजे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरे ज्ञानाचे राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षणासाठी लायब्ररीत जाणारा सर्वात प्रथम व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लायब्ररी बंद होण्याच्या शेवटून निघणारा व्यक्ती म्हणजे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे इंग्रज स्त्री लुशी नावाची एक बाई न्याहाळत असते, बघत असते. 2-3 दिवस वॉच करते ते आणि चौथ्या दिवशी बाबासाहेबाला म्हणते, मिस्टर आंबेडकर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बाबासाहेब म्हणतात, माझ्याकडे खाण्यासाठी पैसा आणि तुला देण्यासाठी वेळ नाही आहे. परंतु तिचा हट्ट असतो, आग्रह असतो. बाबासाहेब तिला 3 ते 5 मिनिटं देतात आणि पार्क मध्ये भेटण्याची वेळ ठरते. लुसी 30 मिनिट आधी त्या ठिकाणी पोहोचते त्या पार्क मध्ये आणि बाबासाहेब तंतोतंत बरोबर पोहोचल्यानंतर बाबासाहेब लुसीला म्हणतात, बोल, तुला काय बोलायचं आहे. तर लुसी बाबासाहेबाला म्हणते, मिस्टर आंबेडकर, आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रेम करते. क्या बात आहे दादा, बहुत अच्छा. हसण्याचा विषय नाही हा, हे घेण्याचा विषय आहे. आणि जे डोकं असेल ते घे आणि त्या डोक्यात भुसा असेल ते घेणार नाही. लुसी बाबासाहेबाला म्हणते, मिस्टर आंबेडकर, आय लव्ह यू, मी तुमच्यावर प्रेम करतो. बाबासाहेब लुसीला म्हणते, लुसी, मला एक पत्नी आहे, मला एक मुलगा आहे. माझ्या पत्नीचं नाव रामू आहे, माझ्या मुलाचं नाव यशवंत आहे. हा, मी तुझ्यावर प्रेम करतो ना लुसी. लुसी, मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु एका बहिणीसारखं करतो लुसी. मी प्रेम करतो लुसी तुझ्यावर, परंतु एका बहिणीसारखं प्रेम करतो. आणि लुसीनं सुद्धा भावाला जे जहाज बुडालं होतं त्या जहाजातली 37,400 ग्रंथ बहिणीचं प्रेम म्हणून भावाला भेट दिलेली ती मेजवानी होती. लुसीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढी मोठी शोकांतिका आहे राजाओ समाजात, कुत्रीचं नाव लुसी ठेवते. धंदे झाले. हा इतिहास माहित नाही. प्रबोधनकारानं आल्यानंतर जबाबदार लोकांनी विचारायला पाहिजे, बाबा लुसीचं योगदान काय आहे. प्रबोधनाची व्याख्या आहे, समाजाचं हित, समाजाचं कल्याण ज्या गोष्टीत दडलेलं आहे ते निर्भयपणे समाजाला सांगणे म्हणजे प्रबोधन. म्हणून मला म्हणायचं आहे, जनक्रोध प्याले बाबासाहेब. यंग जनरेशन, माझे मित्र, माझे भाऊ जेवढे असतील तेवढे, हे ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब. तुमच्याच गावचा, याच भूमीचा, याच मातीत माझं सर्वस्व गेलेलं आहे. हे ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबासाहेब, सूर्यापरी उदयास आले बाबासाहेब. म्हणून राजा या पुस्तकाला रोग होऊ नये म्हणून अबे पुस्तकांचे डॉक्टर झाले बाबासाहेब.
गाण्याचा शेवट सादर करतो कारण वेळ जास्त झाला ना पाहिजे. जे बी मामा ते पटकन पटकन दे. माझे मामा फार सुंदर गातात त्यांच्याकडून. हे मनोज राजा पेट तो कुत्ते भी भरते हैं अबे मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. आणि गाण्याचा शेवट सादर करतो कारण की पाहुणे कलाकार आहेत त्यांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. शेवटच्या कडव्यात माझे वडील मनोज गोसावजी लिहितात. बस्ती को मिटाने वाले, अपना मिशन दूसरों को बताने वाले मनोज राजा फकत धूप हिलाने के सिवाय कुछ कर नहीं सकते, जूते उठाने वाले.